अगं आई ऐक ना. हा काय रे? अगं मी आणि माझे मित्र आहे ना, आम्ही पिकनिकला जाणार आहे. अच्छा. तर आम्हाला आहे ना कुकर नेणं खूप अनकम्फर्टेबल होऊन जातं. आणि ना ते राईस बनवतं ते कसं बनवायचं तेच आम्हाला माहित नाही विदाउट कुकर. अरे सोपं आहे. एक पातेलं, त्याच्यावर झाकणी आणि भातवाडी किंवा एखादा डाव उलटणं घेऊन तुम्ही जाऊ शकता. पटकन होतं, फार वेळ नाही लागत. अरे मग चल दाखव ना मग मला. चला, तुझ्यासारखे खूप जण असतील कॉलेजमध्ये जाणारे किंवा एकटे राहतात, त्यांच्याकडे अजून कुकर आणलेला नाहीये, किंवा ज्यांना पिकनिकला जायचंय किंवा कुकर घेऊन न जाता बऱ्याच गोष्टी आपल्याला शिजवता येतात. त्या मी तुम्हाला करता करता सांगेन. आता सुरुवातीला आपण भाताने सुरुवात करूया. चल मग चल आपण आता सुरुवात करूया. हे बघ, एक वाटी तांदूळ घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे पहिल्यांदा 2-3 पाण्याने. कारण बरेचदा आपल्याकडे किनी काय असतं, बोरिक पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे 2-3दा पाणी धुवून घ्यायचं. स्वच्छ तांदूळ करून घ्यायचे आणि पाणी ओतून द्यायचं. आता 1 वाटी तांदूळ आपण घेतलेले आहेत ना, तर आता आपण 2 ते 2.5 वाटी पाणी आपण उकळायला ठेवूया. आता हे 2 वाटी पाणी मी टाकलेलं आहे. जर तुम्हाला मोकळा भात करायचा असेल तर 2 वाटी पाणी इनफ आहे. जर थोडासा अजून मऊसूत करायचा असेल तर थोडंसं पाणी वाढूया. आत्ताला आपण थोडंसं पाणी वाढूया, बघूया पुढे जर घालावं लागलं तर आपण घालूया. आता हे बघ, पाण्याला तर उकळी यायला लागली ना, की हे तांदूळ आहेत ते आता आपण आतमध्ये टाकायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम आहे ना ती कमी ठेवायची इतपतच, नाहीतर पटकन भात शिजून म्हणजे करपून जाईल, नाहीतर लवकर भरभर पाणी गॅस मोठा ठेवला तर. आणि भाताचं काय आहे की आदनमधनं हलवत राहायचं. कुकरमध्ये कसं करतो आपण, एकदा लावतो आणि शिट्ट्या झाल्या की बंद करतो, तसं नाही, अधूनमधून भाताकडे लक्ष द्यावं लागतं. आता आपण काय करूया, चवीपुरतं मीठ घालूया. खूप जण शिजवताना मीठ घालत नाहीत, मी आता थोडंसं घालते. तुम्हाला कुठला पदार्थ करायचा आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे. जर पुलाव वगैरे करायचा आहे किंवा अजून कुठले पदार्थ, बिर्याणी, तर थोडंसं मीठ घालायचं. आता त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे. होताना काहीतरी मध्ये चमचा वगैरे ठेवून मग ठेवायचं, म्हणजे त्याची जी वाफ आहे ती थोडीशी बाहेर जाईल. म्हणजे एकदम खूप पाणी उकळून भात असं ओतू नाही जाणार, म्हणून थोडंसं काहीतरी तुम्ही आतमध्ये ठेवा आणि अर्धवट असं झाकून ठेवायचं आहे. आता आपण बघूया भात कसा शिजतो ते. हे बघा, जेव्हा केव्हा पण तुम्हाला भात करायचा आहे तेव्हा भांड्याचा साईज मोठा असला पाहिजे, म्हणजे तुमचा भात ओतू नाही गेला पाहिजे शिजत असताना, त्यामुळे ती दक्षता घ्या. पाहूया आपण, साधारण 5 मिनिट झालेले आहेत. हे पहा, भात बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. मला असं वाटतं की आपल्याला अजून पाणी टाकायची गरज आहे थोडंसं, कारण नंतर भात सगळा करपून जाईल. थोडंसं शक्यतो गरम पाणी असेल तर चांगलंच आहे, नाहीतर तुम्ही थोडंसं पाणी टाका. आणि पाणी प्रत्येक ह्याला एकसारखंच नसतं, प्रत्येक तांदूळाच्या क्वालिटीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपल्याला हा स्वयंपाक करताना, भात करताना अंदाज घेतच हा पाण्याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. आता काय करायचं, आता बऱ्यापैकी भात शिजलेला आहे. आता या स्टेजला काय करायचं, आपण थोडंसं जे शीत आहे भाताचं ते असं दाबून पाहायचं. थोडंसं कच्चं आहे, त्यामुळे आपल्याला अजून थोडंसं 5-10 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे. आता या स्टेजला काय करायचं, हा जो आपण चमचा ठेवला होता तो आता काढून टाकायचा आणि पूर्ण गॅस एकदम कमी आचेवर आपल्याला भात शिजवायचा आहे. आई, आपण असं जसं राईस केलं तसं बाकीच्या डाळींसाठी करू शकतो का? हो, कुठल्याही डाळी तू आधी भिजत घालायच्या 5 मिनिटं आणि असंच वेगळं पातेल्यामध्ये शिजू शकतं. फक्त डाळ्यांना शिजायला जरा वेळ लागतो आणि सारखं चेक करत राहायचं की किती वेळ आहे आणि पाणी कमी जास्त करत राहायचं. पाणी वाटलं तुम्हाला अजून हवं असेल तर पाणी टाकायचं. आता पाहतो का भात, बघ आता झालाय का.
हे पा मस्त भात शिजलेला आहे. किती छान वाफ येते ग. हो. आता तू काय कर, या स्टेजला ना गॅस बंद करून टाक आणि झाकून ठेव परत एकदा, आणि त्या वाफेमध्ये परत एकदा भात तो शिजेल. समजली का रेसिपी तुला? हो समजली. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलीस तू. हो ना. तर तू कर, पिकनिकला जाशील ना तेव्हा मस्त कर, घाबरू नको, मस्त भात होईल. आणि चेक करत राहा फक्त, ते महत्वाचं आहे. हा. आणि एक करायला विसरू नका, तुम्ही जे नवीन शिकणारे जे लोक आहेत त्यांनी जरूर जरूर असा भात करा. कुकरची काही गरज नाहीये, तुमचा भात चांगला होतो. आणि बिलकुल विसरू नका राधा रसोईघरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.